मनात ऐकत बरं का बायकोच बायको आहे ना बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही तुमचं काय म्हणणं आहे खरं आहे का नाही खरंच आहे दादा नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नाही आता अय तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय बोलत जाणार नाही आता का कुठं सोडता पंपाच्या बाहेर त्याचं कारण आहे पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाय त्याला कळलं त्यालाच कळलं दादा नवरा बायकोचं भांडण लागलं भांडण बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीवाडी आहे सगळं मी सांभाळते मी काय काय सांभाळू काय काय सांभाळू नवरा म्हणला तोंड सांभाळ तेवढं जरी सांभाळलं ना जगाचं कल्याण होईल दादा बरं का आणि बायका आहे ना रिपीट टेलिकास्ट रेकॉर्डिंग कॅसेट तेच असतं तेच सारखं बोलती प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते पटलं तो होय म्हणा काय करी पटलं तो होय म्हणा ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले ए गडी काय म्हणते बायको मी हाय म्हणून दुसरी असती तर कसं पाठ आहे बघा दुसरी असती तर कवाच गेली असती लय खुश होऊ नका ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती तू काय जाईना दुसरी काय आहे ना हे काय लय एकनिष्ठ गेलं वे नामदेवरायासारखे आम्ही कुठे संत कुठे चला जागेवर या देव सुद्धा एक असा बरं का दादा आपुला तो एक देव करून घ्यावा ते नाही विना जीवा सुख नाही पण त्या देवाचं नाव मुखातून असावं दुसरं काही नाही चला म्हणून आनंदाने गोड असं चिंतन असतं दादा विठोबाचं चिंतनाशिवाय